पिंजरा पिंजरा रे. एक काम कर, तुझा मोबाईल दे मला प्लीज. माझा? हो दे ना लवकर. हो पण फोन करायचा का कोणाला? हो रे, माझ्या नंबरचा कोणी गैरवापर तर करत नाहीये ना, म्हणून. नाही अगं, वेडी आहेस का तू? म्हणजे त्यापेक्षा एक काम कर ना, तू कस्टमर सर्व्हिसला फोन करून डिस्कनेक्ट करून टाक तुझा नंबर. लक्षातच नाही आलं माझ्या. दे. मला असं वाटलं की बाबांना खरं खरं सांगू, पण तिथं नेमकी अक्का होत्या, तिथेच होत्या त्या, म्हणून मी मान खाली करून खोटं बोलले त्यांच्याशी. हो तसं नाहीये काका, खरंच. ठीक आहे. नारायणी, काय चाललंय सगळं? फोन कुठे आहे तुझा? मी फोन बंद केला. अगं फोन बंद केला म्हणजे का केलास बंद? कारण मला आता फोनची गरजच नाहीये. आणि मला फोन करून करून करतो कोण? तू वीरच्या मोबाईलवर सुद्धा मला फोन करू शकतेस. तू काल मला त्या पोरीबद्दल आणि गजाबद्दल जे काही सांगितलंस ते जर का खरं असेल तर मग तिचा आणि वीरचा घटस्फोट घडवून आणणं खूप सोपं जाईल आपल्याला. आणि एकदा तिचा घटस्फोट झाला की मग ती तुझ्या घरातून बाहेर पडेल. सासूबाई, मम्मा मी तुला नंतर फोन करते. अगं ईरची आणि तुमची केमिस्ट्री तुमची तुम्ही सुधारा. माझं आणि वीरचं लग्न व्हायचंय तेव्हा होईल, पण त्याआधी त्या दोघांचा डिवॉर्स झाला पाहिजे. तर हे आमच्या चिरंजीवानं कोण सांगणार? मी सांगेन, कारण आता मला माझ्या बाळासाठी त्या दोघांचा डिवॉर्स घडवून आणलाच पाहिजे. मग काही सुचतंय का तुला तरी? मला सांग, ते नारायणीचा फोन बंद झाला ना, म्हणजे आता ओजस तिच्याशी बोलू नाही शकत ना? नाही ना. आणि नारायणी सुद्धा आपणहून बोलायला नाही जाणार. नाही, अजिबात नाही. मग वीर, आपण नारायणीच्या वतीने त्या ओजसला फोन केला तर तिचा मित्र किंवा मैत्रीण म्हणून. हा, आणि काय होणार आहे त्यांनी? आनंदी फोन करून काय सांगणार की नारायणी संकटात आहे, तिचा फोन घेऊ शकत नाही, म्हणून मी तिचा मित्र बोलतोय तिच्या वतीनं. तिने फोन करायला सांगितलंय आणि तिने असंच. नारायणी, हे काय करतेस? वीर, मी कसं माझा भूतकाळ डिलीट केला तसाच मी तुझा भूतकाळ डिलीट करते. आता फक्त तू, मी आणि आपलं बाळ. या फोटोंमध्ये सुद्धा आपलं भूतकाळ दिसता कामा नये. अगं पण माझ्या लॅपटॉपला हात लावण्याआधी मला विचारायचंच तरी ना. का? आता आपला सुखाचा संसार सुरू झालाय ना, आणि तूच म्हणाला होतास की नवरा बायकोंमध्ये कुठलाही आडपडदा असता कामा नये. मी कसा माझा मोबाईल तुझ्या हातात दिला होता? हो, पण तो तू तुझ्या हाताने दिलास ना सगळ्यांसमोर. इकडे माझ्या लॅपटॉपला हात लावलास ते मला न विचारता, आणि हात लावलास तर लावलास. तू फोटोज काय डिलीट करतेस त्याच्यातले? कळत नाही का तुला? वीर, अरे ओरडतोस का माझ्यावर? ते या फालतू फोटोंसाठी. त्या दिवशी मी जरा धावत आले तर तू लगेच एवढा मोठा इश्यू केलास. त्या मी तुझं सासूबाईंनाच नाव सांगते. नारायणी, हे बघ, तू शांत हो. तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. अशा दिवसात ना आनंदी राहायचं असतं. हे याला कळायला नको का? किती जोरात ओरडला माहितीये माझ्यावर. माझ्या छातीत दुखायला लागलं आता. ठीक आहे नारायणी, हे बघ, मला ओरडायचं नव्हतं तुझ्यावर. आय एम सॉरी. आता मी घाबरले ना, मी काय करू? मी सासूबाई, माझा पाय दुखायला लागले आता. नारायणी, तुला बरं वाटेल असं काही करू का मी? हा, ठीक आहे, माझ्या पायाचा मसाज करून देशील प्लीज? नारायणी, चपला काढाव्या लागतील. आनंदी, अगं माझ्या हातात चहा आहे ना, तू काढ ना तुझ्या हाताने माझ्या चपला. पिंजरा